हे बघा, महाराष्ट्र शासनाने यापूर्वी अनेक योजनेची घोषणा केली, नंतर त्या योजनेचं काय झालं हे ना सर्वसामान्य माणसाला कळालं, ना जे काही लाभार्थी यांना त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली त्याची प्रॉपर अंमलबजावणी होते का हे पाहण्याचं काम सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री तुम्ही जर पाहिलं आज ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जेवढे शक्य होईल त्या सगळ्या महिला भगिनीला भेटतात आणि त्यांना त्या योजनेचा जर लाभ घेतला नसेल तर घ्यायला लावतात आणि ज्याला मिळाली त्यांच्या आनंदामध्ये ते सहभागी होण्याचा प्रयत्न करतात। निर्णय घेतले कुठेतरी विरोधकांना आता धडकी भरली का त्यांचं म्हणणं होतं की लाभ मिळेल का आणि मिळालं तर म्हणतात पैसे वाढून देणार। यापूर्वीच्या सरकारने जे काही घोषणा केल्या होत्या मग ते कधी निवडणुकीचा जुमला म्हणून त्याला सांगितलं, कधी प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं, परंतु शिंदे साहेबाची घोषणा म्हणजे ठाम निर्धार एक समीकरण झालेलं आहे। शिंदे साहेब बोलतात ते करतात आणि त्या पद्धतीने ह्या घोषणा झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचे असतील किंवा इतर विरोधक असतील त्यांना हे इतकं सक्सेस जे होतंय ते पाहावलं जात नाही। असं कसं होऊ शकतं? घोषणा झाली एका महिन्याच्या आतमध्ये त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पैसे चालले हे त्यांना सहनच होत नाही, त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे, म्हणून त्यांना याची धडकी तर भरलेलीच आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकपालच्या सर्वेमध्ये महायुतीला 115 ते 128 जागा तर महाविकास आघाडीला 148 ते 154 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो। हे बघा, लोकपाल असेल किंवा इतर सर्वे जे आहेत ते सर्वे रोज बदलणारे सर्वे आहेत। अनेक सर्वे जर तुम्ही पाहिले त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्रातले नंबर 1 नेते म्हणून त्यांचं गणना झालेली आहे। मुख्यमंत्री कसा चेहरा म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिला जात आहे, परंतु महाविकास आघाडीकडे तसा कोणताही चेहरा नाही। म्हणून हे सर्वे काळानुसार बदलत जातील आणि येणाऱ्या विधानसभेच्या वेळेला हे चित्र अत्यंत पालटलेलं असेल आणि महायुतीची पूर्ण बहुमत या विधानसभेत येईल। मात्र रोहित पवारांनी भाजपचा सर्वे आहे असं ट्विट केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की भाजपला 62 ते 67, अजित पवार गटाला 7 ते 11 आणि शिवसेनेला 17 ते 22 जागा। अरे या रोहित पवारने त्यांनी स्वतःचे सर्वे एजन्सी नेमायचे, स्वतः सर्वे करायचा आणि स्वतःच यांचा विरोध करायचा दाखवायचा, हे सर्व नाटक आहे। यांच्या सर्वेला कोणी विचारत नाही, म्हणून आता लोक जे काही सर्वे देतील किंवा लोक जो जनादेश देतील ते दिल्यानंतर यांचे डोळे उघडतील। सत्ता संघर्षाच्या निकालाची अजून उत्सुकता आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्ती होणार आहे, तर 10 नोव्हेंबर रोजी चंद्रचूडचा कार्यकाळ संपणार आहे आणि लवकर निवडणुका पण लागतात। त्याच्याने याच्यात काय फरक, त्याचा काय संबंध नाही ना। चंद्रचूड जरी रिटायर झाले तरी दुसरे मुख्य न्यायमूर्ती येणारच आहे, त्याच्यामुळं त्या आणि निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। जरांगेमुळे कुठे फटका बसतो मराठा आमदारांना। हे बघा, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलं ते गेल्या 40 वर्षात कोणी केलं नाही, हा अख्खा मराठा समाज जाणतोय। जरांगे पाटील स्वतः जाणतायत, त्यांनाही माहिती आहे लाखो करोडो लोकांना जे काही कुणबी सर्टिफिकेट मिळाले फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे। 10% आरक्षण त्यांच्यामुळे मिळालं, म्हणून याचा बेनिफिट आज आम्हालाच मिळणार आहे। जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजातील इतर नेते असतील ते आज यामुळे खुश आहेत की हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करतात, पुढचं जे काही आणखी काम आहे ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच करतील हा त्यांचा ठाम विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।